ही शिवसृष्टी जी आहे छत्रपती शिवरायांचं जिवंत स्मारक म्हणून या शिवसृष्टीकडे आपण पाहू शकतो। आज मला विश्वास आहे की शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे देखील स्वर्गातनं आपल्याला शिवाशीर्वाद देत असतील। शिवजन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज सकाळी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन तिथल्या मातीमध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्याची संधी मिळाली। त्यानंतर पुण्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांच्या समवेत जय शिवाजी जय भारत अशा प्रकारची विकसित भारताची पदयात्रा, त्या पदयात्रेत सहभागी होण्याची संधी मिळाली। आणि आता खऱ्या अर्थानं आमच्याकरता जी प्रेरणास्थळी निर्माण झालेली आहे, स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे शिवशाहीर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली शिवसृष्टी याच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाची संधी मिळाली। आणि संध्याकाळी इथनं आग्र्याला चाललो। आग्र्याच्या किल्ल्यामध्ये ज्या ठिकाणी महाराजांना बंदिस्त करण्याचा मूर्खासारखा प्रयत्न हा त्या काळात औरंगजेबाने केला होता, त्या ठिकाणी चौथा कार्यक्रम आहे। मला असं वाटतं की आजचा दिवस हा माझ्याकरता अत्यंत धन्य अशा प्रकारचा दिवस आहे। आणि जर मला जगदीशजी एका शब्दामध्ये या शिवसृष्टीचं वर्णन करायला सांगितलं तर मी एवढंच सांगेन, मी निशब्द आहे। निशब्द। इतकं सुंदर कार्य या ठिकाणी झालेलं आहे। तुळजाभवानी मातेचं मंदिर, त्याची भव्यता जी तुम्ही साकारलेली आहे, त्या ठिकाणी जे गंगेचं कुंड आहे ते ज्या प्रकारे तुम्ही केलेलं आहे आणि हुबेहूब तोच दगड, तीच मूर्ती, तोच आकार, मला असं वाटतं अतिशय सुंदर अशा प्रकारचं काम हे या ठिकाणी झालेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर या ठिकाणी स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषेचं जे दालन तयार केलेलं आहे, त्या पहिल्या दालनामध्ये छत्रपती शिवरायांचे अतिशय दुर्मिळ छायाचित्र हे हाय रिझोल्यूशन मध्ये त्या ठिकाणी तुम्ही तयार केले। वेगवेगळ्या देशातनं ते आणून त्या ठिकाणी तुम्ही ते लावले आहेत। आणि त्याच्या पुढचाच टप्पा म्हणून या 3 त्रिसूत्रीवर आधारित एक 360 डिग्री अशा प्रकारची टाइम मशीन ही जी लावण्यात आलेली आहे, मी खरोखर सांगतो, मी जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये गेलो, 3D पाहिलं, 4D पाहिलं, 7D पाहिलं, 14D पाहिलं, 16D देखील बघितलं। पण जी प्रेरणा आणि जी भावना या थिएटरमध्ये तयार झाली, या टाइम मशीनमध्ये तयार झाली, ती अवर्णनीय आहे, अवर्णनीय आहे। मी तर असं म्हणेन की महाराष्ट्रातला आणि देशातला प्रत्येक आमचा विद्यार्थी या ठिकाणी आलाच पाहिजे। इथे आल्यानंतर तो जी प्रेरणा घेऊन जाईल, जो देशाचा इतिहास जो योग्य पद्धतीनं त्याच्यापर्यंत पोचायला हवा होता पण दुर्दैवाने पोचला नाही। खरं म्हणजे तसा तर तो इतिहास सांगण्याकरता कित्येक दिवस लागतील, पण 36 मिनिटांमध्ये भारताचा इतिहास आणि त्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं स्वराज्याचं, छत्रपतींचं योगदान हे ज्या प्रकारे या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे, हे अक्षरशः अवर्णनीय अशा प्रकारचं आहे। 1000 वर्षाचा इतिहास 36 मिनिटांमध्ये, आणि त्यात महाराजांच्या जीवनातले महत्त्वाचे प्रसंग अगदी छत्रपती शहाजी राजांपासनं
आईसाहेबांपासनं, आई जिजाऊ मासाहेबांपासनं जे प्रसंग मांडलेले आहेत, अत्यंत प्रेरणादायी अशा प्रकारचे हे सगळे प्रसंग आहेत. मी तर इथे आलेल्या सगळ्यांना म्हणेन, म्हणजे तुम्ही जर उघडं ठेवलं असेल आज तर, आणि नसेल तर सगळ्यांनी येऊन हे बघितलंच पाहिजे. मी तर असं म्हणेल, ज्यांनी हे बघितलं नाही तो जीवनातल्या वेगळ्या आनंदाला मुकला असं समजून घ्या. आपल्या जीवनातला खरा आनंद हा या 360 डिग्री अशा प्रकारच्या टाइम मशीनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. मी मगाशी सांगत होतो, नॅशनल लायब्ररी ऑफ नेदरलँड्स, रिक्स म्युझियम एम्स्टरडॅम, हेग नॅशनल आर्काइव्ह आणि ब्रिटिश म्युझियम लंडन या सगळ्या ठिकाणून अतिशय ऑथेंटिक अशा प्रकारची माहिती, चित्र हे जे काही या ठिकाणी आणलेले आहेत, ते मला असं वाटतं खरोखर ही शिवसृष्टी जी आहे, छत्रपती शिवरायांचं जिवंत स्मारक म्हणून या शिवसृष्टीकडे आपण पाहू शकतो. आज मला विश्वास आहे की शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे देखील स्वर्गातनं आपल्याला शिवाशीर्वाद देत असतील आणि निश्चितपणे हे जे कार्य त्यांच्यानंतरही अविरत आपण सुरू ठेवलं आहे हे खरोखर महत्वाचं आहे. जरी आम्ही याला मेगा टुरिझम प्रोजेक्ट म्हणून दर्जा दिला असला तरी हे पर्यटनाचं केंद्र नाही आहे. निव्वळ पर्यटनाकरता कोणी या ठिकाणी येऊ नये, हे प्रेरणेचं आणि अभ्यासाचं केंद्र आहे. त्या दृष्टीने लोकांनी या ठिकाणी यावं. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचं जे वर्णन केलं आहे, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, ज्याच्याकडे सगळं होतं ते छत्रपती होते. त्यांनी स्वराज्याचा खजिना हा खूप मोठा केला, पण त्यातलं काही स्वतः करता वापरलं नाही. जे वापरलं ते स्वराज्याकरता वापरलं, म्हणून ते श्रीमंतही होते आणि ते योगी होते. एका योग्यासारखे सातत्याने त्या ठिकाणी ते लढत राहिले आणि म्हणून अशा श्रीमंत योग्याचं मंदिर म्हणजे खऱ्या अर्थानं शिवसृष्टी आहे असं या ठिकाणी मी म्हणेन.